अजय भगत आणि त्याच्यानंतर मनोज रसाल हे दोन बॅट्समन इथे बॅटिंग करत असताना जे प्रेक्षक आमच्या समवेत उरण टेनिस क्रिकेट या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या जॉईन झाले त्यांचं सुद्धा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. गोलंदाजीसाठी गोलंदाज आशिष तुपे हा बॉलर इथे बॉलिंग करत असताना पाहायला मिळेल. 4 ओव्हरची ही मॅच शिवकर प्रीमियर लीग आपण एन्जॉय करतोय. 4 ओव्हरसाठी तुम्हाला 20 मिनिटं दिली जातील. आयोजकांकडून सूचना दिल्यात. पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं टाकणं बंधनकारक असेल, अन्यथा आयोजक तुम्हाला पेनल्टी देतील. इथून आयोजकांनी कठोर सूचना आमच्यापर्यंत पोहोचवल्यात. तर मॅच ऑन गेम ऑन. मॅचला होईल सुरुवात. पहिला गोलंदाज मनोज इथे बॉलिंग करत असताना आशिष मनोज या बॅट्समनला अर्णव अँड मयूर 11 टीमचा हा बॉलर. चला अंपायर ग्रीन सिग्नल. 15 मिनिटांचा कालावधी. टाइम अलर्ट इथून केलं गुणसंख्या लेखकना. आमच्या स्कोररना पहिला बॉल अप्रतिम फटका. गौतम गंभीरची आठवण करून दिली मनोजनं. त्याच्या बॅटमधून हा चौकार. मनोज रसाल पहिल्या बॉलवरती त्याच्या बॅटमधून तुम्ही चौकार पाहिलात. हा बॉल बॅकफुट पंच अप्रतिम. चांगलं आहे का? पुन्हा एकदा क्लास पाहायला मिळतोय मनोजच्या बॅटमधून. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सागर पाटील यांच्याकडून कॅश प्राइज झालं. मनोजनं जर 3 लगातार 6 मारले ना तर त्याच्यासाठी 1000चा कॅश प्राइज आहे. इथून बघा आयोजकांनी सूचना दिल्यात. यानंतर जे कॅश प्राइज डिक्लेअर केलं जाईल ना त्याच्या आधी कॅश अमाऊंट तुम्ही जमा करा आमच्याकडे. ही महत्वाची सूचना आहे. प्रीमियर लीग स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आणखीन एक चांगला फटका. लॉंग ऑफला फिल्डर तिथे तैनात आहेत. आता 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या एकेरीच्या मदतीनं 9 या धावसंख्येवरती. अजय भगत ज्यावेळेस शिवकर संघ ग्रामीण फॉर्मॅट मधून आपल्या गावाला रिप्रेझेंट करत असतो ना मोठमोठ्या स्पर्धांमध्ये, तेव्हा अजय भगत हा महत्वाचा खेळाडू, त्या टीम मधला एक परफेक्ट ऑलराऊंडरचा रसायन म्हणून या अजय भगत कडे पाहिलं जातं. तो आता बॅटिंग करेल. राईट हँडेड आणि लेफ्ट हँडेड हे कॉम्बिनेशन असल्यामुळे इथून मात्र फिल्डिंग मध्ये चेंजेस करावे लागतात. बॉलिंग करणाऱ्या टीमला आपण शिवशंभो 11 हा संघ बॉलिंग करत असताना पाहतोय. यावेळेचा बॉल इथे मात्र धावबाची संधी निर्माण होऊ शकली असती, परंतु सहजतेनं 1 रन कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या एकेरीच्या मदतीनं 10 या धावसंख्येवरती. 10 रन्स इथे स्कोरबोर्ड वरती लागतील. शिवकर प्रीमियर लीग आज धुलीवंदनचा दिवस. ही स्पर्धा आज लेट का होईना परंतु थेट सुरू झाली. आज प्रत्येकानं धुलीवंदनाचा होलीचा आस्वाद घेतला, सण साजरे केले आणि त्यानंतर आता क्रिकेटचा आस्वाद घेण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित झालोत. इथे मात्र डॉट बॉल आलाय. यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय उत्तम पाटील कॅप्टन आहेत टीमचे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. यष्टिरक्षक हा महत्वाचा एक्का असतो क्रिकेट मधला. त्याला पाठीमागून खूप काही माहिती असतात, घडामोडी, बॅट्समनच्या मुवमेंट्स. पुढे जाऊन मारायचा होता. उत्तम बोहिरला एक संधी उपलब्ध झाली होती विकेट घेण्याची, परंतु तिथे मात्र डॉट बॉलची सांगता अंपायर्सने इशारा केला आणि षटक नंबर 1 इथे होईल समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनगडी बाद 10.
एका ओव्हरचा खेळ संपला. आज या स्पर्धेला सुरुवात होत असताना तुम्ही पाहताय आणि सुरुवातीचा एक उद्घाटनीय सामना या स्पर्धेतील लीग स्टेज मधील मॅच आपण एन्जॉय करतोय. 10 रन्स इथे स्कोरबोर्ड वरती लागतील. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कल्पेश पाटील नामक हा बॉलर इथे बॉलिंग करेल. 4 ओव्हरची मॅच शॉर्ट टर्म क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये सूर्यप्रकाश लवकर होतो, त्याच्यामुळे आयोजकांनी नियमांमध्ये प्रतिबंधत आणले. इथे बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये आणि पार्किंग प्लॉट मध्ये अजय भगत शिवकरचा ब्रँडेड सिक्सर. मयूर नाईक, एका गाण्यानं एखाद्या माणसाचं आयुष्य बदलू शकतं. आपल्या जवळील नांदगाव गावचा हा सुपुत्र कोणाचे दिवस कधी बदलतील ना हे सांगू शकत नाही. त्याच्यानंतर मयूर नाईकचं सातत्य तुम्ही पाहिलं आणि कालदीनमध्ये आगरी कोली फेमस गीतं त्याच्या माध्यमातून गायली जातात. आणखीन एक ब्लास्ट केलाय. अजय भगत नावाची ओळख पटवून देतो या कल्पेशला बॅट्समनच्या बॅट मधून. आणखीन एक बिग हिट सिक्सर. संघाची धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचेल. पहिल्या ओव्हरला 10 होत्या, 2 बॉल मध्ये 12 आल्या. इथे अजय भगत काय मैदानामध्ये बॅटिंग करतोय. जेव्हा तुम्ही ऑक्शन सेरेमनी पाहिली त्याच्यामध्ये सर्वात जास्त बोली लावण्यासाठी अनेक कॅप्टन्सना अनेक संघ मालकांना अजयकडे पाहिलं. इथे चिट्ट्या आपण उडवल्या होत्या. नेक्स्ट बॉल इथे मात्र हो सुपर्ब एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. या फटक्याकडे पाहतच आणि पाहतच बसावं. अजय भगत ठोकतोय लगातारचा 3रा सिक्सर. तीन 6 अजय भगतची दुपारच्या सत्रातील बॅटिंग प्रेक्षकांना आवडली असेल ना. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अजयनं मंत्रमुग्ध केलाच प्रेक्षकांना सुरुवातीलाच. व्हेरिएशन गती ओळखले, गतीची लावले वाट. जिथे जिथे फटके टाकले जात आहेत तिथे तिथे 6चा पाडा त्याच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक षटकार. आता इथे कॅप्टन मयूर म्हणत असतील माझा रिअल हिरो मैदानामध्ये खेळ करतोय आणि माझा रिअल हिरो जो आहे ना तो मैदानामध्ये चमकलाय. आणखीन एक लोवर फुल टॉस आणि फुल टोल लगातारचा 5 बॉल मध्ये 5 6 मारणारा शिवकर प्रीमियर लीग मधला पहिला बॅट्समन ठरतोय अजय भगत. लागलंय आता जे प्रेक्षक बसले होते ना ते उंच उभे राहून बघायला लागलेत. शेवटचा बॉल या ओव्हरचा. खेळाडू वृत्तीचं दर्शन एकदा जोरदार टाळ्या वाजून जा द्या अजय भगत साठी. एखाद्या खेळाडूचं मनोबल
मनोवैज्ञानिक दबाव त्या खेळाडूवरती येतो, मग क्रिकेट पासून मानसिकतेपासून तो दूर होतो आणि कदाचित तो मनातून खचून जातो. त्याला खचून न जाता तो खेळाडू ऐन उमेदीचा आहे, तो यंगस्टर आहे, त्याचं भविष्य उज्ज्वल आहे. अशा परिस्थितीला अजय भगतनं आपली खेळाडूवृत्ती दाखवली. अजयनं कित्येक स्पर्धांमध्ये 6 बॉलमध्ये 6 सिक्स मारलेत, परंतु आत्ताचं क्रिकेट आहे ना ते बदललंय. आत्ताच्या क्रिकेटला ग्लोरियसपणा, आत्ताच्या क्रिकेटला एक वेगळे मोमेंटम आले आणि अजय भगतचं आता आपण करूया मन भरून कौतुक. त्यानं 5 बॉल 5 सिक्स मारले जरूर, परंतु शेवटच्या बॉलवरती सन्मान दिला कल्पेश पाटील या बॉलरला आणि 3 षटकांचा खेळ संपेल. संघाची धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये 10 प्लस या 5 सिक्सच्या 30 एकूण मिळून होतील 40. आहेत ना खेळाडू आणि प्रेक्षक. आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा. लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला जेवणाची व्यवस्था केली. उत्तम येतील बॉलिंग करण्यासाठी. स्वतः कॅप्टन आला आता. पहिला बॉल उत्तम भोईर यांचा आपण पाहिला तर वाईड बॉल आलाय. उत्तम पाटील आहेत. आपण पाहिलं त्यांचा पहिला वाईड बॉल येत असताना आता बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. उत्तम पाटील शिवकर टेनिस क्रिकेट मधलं आणखीन एक मोठं नाव आहे. लोवर फुलटॉस ऑन साइडला दिशा देण्याचं काम केलं. तिथे मात्र फिल्डर तैनात होते. 1 रनची प्राप्ती होईल आणि या एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 42 या धावसंख्येवरती. आमच्या संवेद गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेमध्ये रोशनदादा चौधरी, त्याच्यानंतर डीजे गिरीश पाटील उर्फ गुड्डू यांचं सुद्धा आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूया. आज सर्वजण आपापल्या कलेतून आपापल्या क्षेत्रातून प्रत्येकाला मनोरंजन देण्याचं काम करत असताना पाहायला मिळतील. आता अजय बघा स्ट्राईक एंडला आलाय. उत्तमचं आव्हान आहे. हा चांगला बॅटर प्रेक्षकांना आता पाहायला मिळेल. अजय साठी क्रॅकिंग यॉर्कर. काय बॉल होता उत्तमचा. 50 यॉर्कर तुम्ही पाहिलाच. ना शेंडा ना दांडा, डायरेक्ट बुंदा असं आपण म्हणूया. बॉलर उत्तमनं अगदी रागामध्ये बॉलची फेकी केली. त्याला माहिती आहे 5 सिक्स आपल्या मागच्या बॉलरने जरूर खाल्लेत, परंतु आता एकतर ओव्हर पिच पडेल नाही तर यॉर्कर पडेल. पेस व्हेरिएशन, गती परिवर्तन तुम्ही पाहिलंच. इथे 1 रन कंप्लीट झाले. दुसरा धावेचा प्रयत्न. डोक्याच्या एंडला अजय बघत धावतोय. रिक्स सुटवली होती. अजयला माहिती आहे 4 ओव्हरची मॅच आहे. शॉर्ट टर्म क्रिकेट आपण खेळतोय. अपोजिशन टीम कडे चांगले बॅट्समन आहेत. सेकंड इनिंगला त्यांच्या बॅट्समन बॅट मधून सुद्धा रन्स येतील. अशा परिस्थितीला आपल्याला काहीतरी करायचं हे सांगत असताना आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 44 या धावसंख्येवरती. धावसंख्या 44. आणखीन एक यॉर्कर होता, खोदून काढलाय. लॉंग आपला बॉल चाललाय. तिथे डीप मध्ये फील्डर आहे तैनात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता धावबाची संधी निर्माण झाली आणि बॅट्समन मनोज होतील दुसरी धाव घेत असताना धावबाद. नवीन बॅट्समन मयूर घरत आपण या ठिकाणी पाहताय मयूरला. आता मयूर येथील बॅटिंग करण्यासाठी. कॅप्टन आणि त्याच्यानंतर अजय भगत हा एक महत्वाचा बॅट्समन इथे बॅटिंग करतोय. आता मात्र
ओव्हर पिच बॉल जणू काही मोठ्या फटक्याचं आमंत्रण होता अजय भगतला, स्वीकारलाय आणि सिक्सर. दहा रनची गरज आहे. वैयक्तिक 40 वरती बॅटिंग करतोय 50 साठी बॅट्समन अजय भगतला. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक येणार का याच्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. इथे हा बॉल दिशा देण्याचं काम करायचं होतं पण तो अंपायर्स आमच्यापर्यंत इशारा करतील की हा वाईट बॉल आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 52. एक चांगली धावसंख्या म्हणूया आपण या दुपारच्या सत्रातील पहिल्या इनिंग मधील. इथे हा बॉल अंपायर्सकडे पुन्हा एकदा लाऊडली अपील झाली होती. तिथे मात्र अंपायरनं सांगितलं की बॅट कट आहे. हा क्विक रिप्लाय असतो. पंचांची निर्णयातली जी पारदर्शकता आहे ना त्याची तपासणी मात्र केली जाते. अंपायरचं मी कौतुक करू. 3 षटकं संपतील, धावसंख्या 53. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करून घेऊया. यानंतरची मॅच अद्विक एंटरप्राइजेस विरोधात कानिपनाथ 11. दोन्ही टीमचे कॅप्टन. अद्विक एंटरप्राइजेस विरोधात कानिपनाथ 11. अद्विक एंटरप्राइजेसचे कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळतील वासुदेव वांगरे आणि त्याच्यानंतर कानिपनाथ 11 टीमचे कॅप्टन प्रेम गायकवाड. आणखीन एक चांगली मॅच तुमच्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल. चला, वासुदेव वांगरे विरोधात प्रेम गायकवाड. अद्विक एंटरप्राइजेस सिव्हिल कंस्ट्रक्शन अपोजिट कानिपनाथ 11 शिवकर. दोनही टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची तर वारंवार सूचना द्यायला लावू नका. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नितीन तुपे बॉलिंग साठी येतील. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येणार आता ते तुम्हाला पाहायला मिळेल. राऊंड विकेटचा हा बॉल. तिथे मात्र काय घडलं तो मामा चालू होता. 1 रन कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेटर झाले. अंपायर्स लेग बाईटच्या स्वरूपात 1 रन आमच्यापर्यंत निर्णय त्यांचा येतोय. संघाची धावसंख्या या एकेरीच्या मदतीने जाऊन पोहोचेल 44 वरती. 54 वरती माफी असावी. दुपारचं सत्र चालू आहे. स्कोरर चांगली कामगिरी करते. स्पर्धा देखणे. स्पर्धेतील आयोजकांचं आम्ही कौतुक करू. प्रणय आणि त्याच्या सर्व साथीदारांनी ही स्पर्धा ऑर्गनाइज केली. हा बॉल बॅकफुटवर जाऊन फटका सजवला होता परंतु क्षेत्रकाच्या मस्तकाला दस्तक देऊन षटकार. सहाना धावसंख्या जाऊन पोहोचेल 60. आता वेग टाकला होता, मागे स्पिन टाकला होता. इथे 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 61. विनंती केली जाईल आदरणीय जिलानी शेख साहेबांना टॉस करण्यासाठी आपण यायचंय. कॅप्टन 2 इथे उपस्थित होतील. आता अजय साठी हा बॉल लेग साइडला चाललाय. डीप मध्ये दूरवरून फिल्डर येतात. त्यांच्याकडून मिसफील्ड झाले, प्लंबिंग झाली. लगेच त्याचा फायदा उठवला. 2 रन पूर्ण. तिसरा धावेचा प्रयत्न. इझिली 3 रन पूर्ण होतील. चौथी सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे अजयचा परंतु या एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 64 वरती. या ओव्हरच्या अजूनही चेंडू शिल्लक असतील 2. या पूर्वार्धामध्ये किती धावा संख्येचं लक्ष असेल. टार्गेट सेट करणारे हे 2 बॉल असतील. किती धावा इथे चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरतील अपोजिशन टीम ते तुम्हाला 2 बॉल सांगूनच जातील. हा बॉल खूप उंच उंच उंच
तितकाच दूर 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 सिक्सर. सहा रन्सचा स्कोरबोर्ड वाढेल, 70 वरती जाऊन पोहोचेल. चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. आता चांगला बॉल होता बुंद्याच. ते डॉट बॉल पहिलं सत्र संपेल. धावसंख्या 70, 71चं टार्गेट आहे. चला 2 बॅट्समन लगेच बाहेर जा आणि लगेच तुम्ही उत्तम दादा तुमचे बॅट्समन पाठवायचे, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आता बघा शेवटचा पुकार आहे. प्रेम गायकवाड आणि वासुदेव आंग्रे 2 कॅप्टनला विनंती केली जाईल. स्पर्धेतील प्रत्येक टॉस हा इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत. त्याच्यामुळे स्पर्धा युट्यूब लाईव्ह असल्यामुळे वारंवार तुम्ही सूचना द्यायला लावू नका. आम्ही विनंती करतोय. कानिपनाथ 11 शिवकर संघाचे कॅप्टन प्रेम गायकवाड आणि अद्विक इंटरप्राइजेस सिव्हिल कन्स्ट्रक्शनचे कॅप्टन वासुदेव आंग्रे 2 कॅप्टन आपण लवकर या, अन्यथा आयोजक मग कमी षटकांची तुमची मॅच ठेवतील, त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. चला वासुदेव आंग्रे कॅप्टन इथे रिपोर्टिंग करत असताना चला कॅमेरामॅन इकडे आपण फोकस करा प्रेझेंटेशन बॉक्स कडे. आदरणीय जिलानी शेख यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचे. 2 कॅप्टन इथे उपस्थित झालेत. साईनाथ भगत यांच्या अपोजिट वासुदेव आंग्रे. कानिपनाथ 11चे आपण साईनाथ भगत पाहू शकता आणि वासुदेव आंग्रे. सर टॉस साठी या. रघुनाथजी भोईर यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा मॅचचा. चला टीम करना फिल्डिंग करणारी टीम लगेच आपण यायचंय. चला प्रेम गायकवाड आणि त्यांचा संपूर्ण ताफा तुम्ही भगव्या रंगामध्ये पाहू शकता. टॉस केला जातोय. चला कानिपनाथ 11 टीमला टॉस जिंकलाय. साईनाथ दादा जसा सामना संपेल ना तसा निर्णय लगेच घ्या आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची, याच्याकडे लक्ष केंद्रित असू द्या. बॉल घेऊन जा दादा, बॉल दिलं ना. अंपायरची नावं सांगा. अंपायरची संगम नाही मी शिवकरला तुम्ही माझ्याकडे नाही 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 झालं नाही नाही इकडे स्टेजच्या इकडे पहिलं डोळ्यासमोर आहे. अविनाश म्हात्रे आणि संगम भोईर. अविनाशजी म्हात्रे सरांना तुम्ही पंचांच्या भूमिकेमध्ये पाहताय. त्याच्यानंतर संगमजी भोईर सर यांना तुम्ही मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहताय.
या स्पर्धेसाठी ऑफिशियली समालोचक मनोहरजी पाटील सर वाजे यांचा आवाज तुम्ही पहिल्या मॅच मध्ये ऐकलाच. आता सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि सेकंड इनिंग मध्ये सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये उत्तम पाटील आणि संकेत ढवले हे दोन बॅट्समन इथे बॅटिंग करण्यासाठी येतील. 4 ओव्हर मध्ये टार्गेट ठेवले ते 71 या धावसंख्येचं. स्ट्राईक एंडला बॅट्समन उत्तम आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समन संकेत ढवले आणि बॉलिंग करण्यासाठी मयूर घरत आपण त्यांना पाहताय. पहिला बॉल पॉवर प्ले 1 P1 चा पहिला षटक उत्तरार्धाला होते इथे सुरुवात. लोअर फुलटॉस होता अंपायर सिग्नल. इथे मात्र डिसिजन तिसऱ्या पंचांची मागणी. उरण टेनिस क्रिकेट लाईव्ह ला कामाला लावलं अंपायर्सना. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. डिसिजन व्हेरी क्लोज है. तर अंपायर सिग्नल इट इज अ नो बॉल. तिसऱ्या पंचांचा इथे मात्र निर्णय आला की हा नो बॉल आहे. नो प्लस अंपायर चौकार आहे. इथे हा बॉल ऑन साइडला जात असताना तिथे मात्र 1 रन पाहायला मिळेल. या एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 वरती. फ्रीडचा हा बॉल होता. संघाची धावसंख्या 6. आपण अगदी निसर्गाच्या सान्निध्यात आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे शिवकर गाव आणि या गावामध्ये अगदी गावाच्या एका बाजूला हे क्रीडांगण जिथे शेततळे त्याच्यानंतर मले वगैरे करून एक सुसज्ज असं क्रिकेटला साजेस असं मैदान आपण पाहताय. हा बॉल लेग साइडला जात असताना डीप मध्ये फिल्डर आहेत तैनात. 1 रन पूर्ण झाले तिथे. या एकेरीच्या मदतीनं खूप चांगलं थ्रो तुम्ही पाहिला. तिथे फिल्डर होते प्रेम भगत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 7 रन स्कोरबोर्ड वरती पाहताय. उत्तम स्ट्राईक एंडला आहे. उत्तमला उत्तम खेळ करावा लागेल. आपल्या टीम साठी कॅप्टन आहे स्वतः आणि कॅप्टन समोर येऊन इनिंग बिल्डअप करायची हे सांगतो आणि त्याच्या बाट मधून येतोय हा चौकार. धावसंख्या धावफलकावरती 11 वरती जाऊन पोहोचेल. उत्तम भोईर 70-71 टार्गेट आहे. ही चेस करण्यासाठी उतरलं हे सांगतोय तो मैदानामध्ये. आगल्या वेगळ्या शैलीनं बॅटिंग करण्याचा प्रयत्न होता परंतु तुम्हाला 71 हे एक भलं मोठं टार्गेट आहे. तुमच्याकडे ताकद चांगली आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे तुमच्या मनगटामध्ये मोठे फटके मारण्याची एक उमेद आहे. अशा उमेदीला तुम्ही ती बॅटिंग करायला पाहिजे. इथे हा डॉट बॉल येतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 बॉल 12.
जेवढे डॉट बॉल टाकले जातील ना या इनिंग मध्ये तेवढं जास्त दडपण वाढेल बॅटिंग करणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये शिवशंभो 11 या संघावरती. हा बॉल ऑफसाईडला येत असताना 30 सिल्कलच्या रिंगणामध्ये हा बॉल रिंगायलाच होता. षटक संपेल इथे संगम सरांचा इशारा येईल. संघाची धावसंख्या 13 धावफलकावरती लागतील. दोन बॅट्समन एकत्रित येऊन एकमेकांशी संवाद साधत असताना 71चं टार्गेट आहे. आता अजय भगत, ज्या अजय भगतनं आपण पहिली इनिंग पाहिली ना तर 43 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं आणि तो अजय भगत आता इन ॲक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता. आज तुम्ही उरण टेनिस का क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या जे प्रेक्षक पाहतायत ना त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत जरूर करू. परंतु जे कॅमेरामॅन ही स्पर्धा आपल्या कॅमेरामध्ये प्रत्येक कोणातून प्रत्येक बॉलला कव्हर करतायत ना ते मेन कॅमेरामॅन नितेश पाटील मोठे बॉम्ब उरण यांचं आपण सहर्ष स्वागत करू. आणि संपूर्ण जी टेक्निशियन टीम आहे आणि तुमच्या स्क्रीनवरती ॲक्शन रिप्ले असेल, मग तुम्हाला एखादा रेफरर असेल, त्याच्यानंतर स्कोरिंग, या सर्व गोष्टींची मूलभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम एक नवीन तरुण या क्षेत्रामध्ये उतरला प्रथमेश जोशी यांचं आपण सहर्ष स्वागत करू. आणि त्यांच्या संकल्पनेतून आज मात्र ही स्पर्धा कव्हर केली जाते. तर मॅचच्या दिशेने जाऊया. अजय भगत दुसरा षटक हाताले. स्ट्रायकेटला बॅट्समन संकेत. संकेतसाठी हा बॉल अनसाइडला डीप मध्ये फिल्डर होते तिथे काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या एकेरीच्या मदतीनं 14 या धावसंख्येवरती. 17 चेंडू आणि 57 धावसंख्येची गरज असेल. एक कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 17ला 57 ज्यावेळेस सेकंड इनिंग चालू होते ना त्यावेळेस बॉल आणि रन्स हे समीकरण फार महत्वाचं असतं. इथे कट केलं होतं, फिल्डरला शोधलं बॅट्समन उत्तम ना आणि साधी सोपी कॅच दिली, बॅट्समन झेलबाद. नवीन बॅट्समन प्रवीण डवले तुम्ही बॅटिंग करत असताना पाहताय. शिवशंभो 11 संघ जर पाहिला तर आपण या संघाचे संघ मालक संकेतजी शिर्के त्यानंतर अजयजी कोहली यांचा हा संघ तुम्हाला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. आणि एका बाजूला जर तुम्ही संघ पाहिलात ना तर प्रतीक घरत आणि बंटी ढवले यांचा संघ तुम्हाला खेळ करत असताना पाहायला मिळतोय. आज गावातीलच खेळाडू एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेत. गावातील संघ मालक एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेत. क्रिकेटच्या मैदानामध्ये एक मोठी स्पर्धा जेव्हा आयोजित आपण करतो ना आणि ती स्पर्धा आयोजित करत असताना आयोजकांना संघ मालक त्याच्यानंतर राजकीय नेत्यांचा आणि कला क्रीडा सांस्कृतिक या मंडळींचा जर आर्थिक हातभार असेल ना ती स्पर्धा यशस्वी होते. अजयचा हा बॉल फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाहीत अशा क्षेत्रामध्ये बॉल डाऊन झाला. तिथे मात्र 1 रन्स मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या एकेरीच्या मदतीनं 16 वरती. येणारे चेंडू शिल्लक असतील आता 14 आणि गरज आहे 56 धावांची. 55 ची गरज आहे आता. 14ला 55. स्ट्राईक एंडला बॅट्समन प्रवीण ढवले. प्रवीणचा हा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय, फिल्डर आहेत तिथे. कॅच ऑफ द इनिंग सुपर मयूर घरात टिपलाय झेल. बॅट्समन
13ला आता 55 पाहिजेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आशिष तुपे. नवीन बॅट्समन आशिष तुपे. दुपारचं सत्र चालू आहे. थोडा सूर्यप्रकाश जास्त असल्यामुळे प्रेक्षकांची थोडी कमी गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु जसा जसा ऊन कमी होईल ना तसा तसा प्रेक्षकांचा तापा आणि प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. अंपायर्सकडे लाऊडली अपील झाली. बॉल पाठीमागे चाललाय. इथे मात्र फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर अंपायर सिग्नल बाटकटचा इशारा. चौकार. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. 25.50 ची सरासरी. चला इथे कॅश प्राइज जमा करा. आम्ही लगेच चंद्रकांत ढवले यांच्याकडून आयवाक्यासाठी जी ओठातून पोटामध्ये गेल्यानंतर पोटातलं सत्य बाहेर काढते ना ती गोष्ट तुम्हाला दिली जाणार आहे. अमृत तुल्य तुम्हाला दिलं जाणार आहे. एक काचेची बाटली तुम्हाला दिली जाईल. नेक्स्ट बॉल संकेत यांच्यासाठी होता. इथे डॉट बॉल आलाय. 12ला 51. आता 11ला 51 राहतील. चंद्रकांत दादा ढवले यांच्याकडून एक आगला वेगळा बक्षीस या स्पर्धेमध्ये. आज धुलीवंदनाच्या दिवशी दादा ते बक्षीस लगेच आयवा कॅच घेतल्यानंतर त्या प्रेक्षकाला देणार आहेत. इथे आणखीन एक डॉट बॉल. बॅट एकीकडे राहते, बॉल एकीकडे राहतोय आणि डॉट बॉलचा पर्सेंटेज हे डोकेदुखी ठरू शकतं. बॅटिंग करणाऱ्या टीमला अनेक जण आपला कार्यक्रम उरकून आता क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या खेळपट्टीकडे रवाना होत आहेत. अनेक जण मॅच झाल्यानंतर बसतील. अनेक जण मॅच पाहत बसलेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी या निसर्गाचा आस्वाद घेऊन या स्पर्धेचा आस्वाद घेऊन या प्रीमियर लीगचा आस्वाद घेतला जातोय. इथे मात्र डायरेक्ट हिटची संधी प्राप्त झाली होती आणि 1 रन मिळेल. आता 9ला 50 राहतील. चला प्रेम टॉस तुम्ही जिंकलाय. जशी मॅच संपेल ना तसा वेळ घ्यायचा नाही. लगेच मॅच मध्ये तुम्ही मैदानामध्ये उतरायचंय. 9ला 50. राऊंड विकेट्स. हा बॉल लोवर फुलटॉस आहे. तिथे मात्र मयूरला चान्सच मिळाला नाही बॉल अडवण्यासाठी. षटकार. अमर ढवले. अमर ढवले शेवटचा बॉल. आता 6ला गरज आहे. 7ला गरज आहे 44ची. आपण अमरला ऑन स्क्रीन पाहताय. इथे हा फटका लेग साइडला जात असताना भल्ली मोठी गॅप तिथून फटका चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. 6ला तर राहतील 40. चला पुन्हा एकदा
विनंती केली आयोजकांच्या माध्यमातून की कोणीही जेवायचं बाकी असेल तर आपण जेवण करून घ्यायचंय. तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आली. संपूर्ण शिवकर गावाला जेवण करण्यात आलं. त्याच्यानंतर सर्व क्रिकेटचे खेळाडू, क्रिकेटचे पाठीराखे आणि जे प्रेक्षक बाहेरून सुद्धा या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी आलेत त्यांच्या जेवणाची सुद्धा इथे व्यवस्था करण्यात आली. 6:40 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोण आहे बॉलर? पहिलाच बॉल धमाका उडवलाय बॉलरच्या अगेन्स्ट षटकार. नाव काय बॉलरचा? बॉलरचं नाव काय? ओमकार आलेत बॉलर. ओमकारचा नेक्स्ट बॉल. आणखीन एक समोरच्या दिशेनं 20 मध्ये हा फटका चालला. कॅच खूप सुंदर. बॅट्समन जेलबाद. सेकंड कॅमेरा दाखवतात ना भाई. आउटला करा सेकंड कॅमेरा दाखव. काय करायचं आउटला दाखवायचं? पण दाखवायचं त्यांचा पैसा वसूल होते रे. लोक बोलतात, फोन करतात रे. कॅचला काय करायचं? मला फोन येतात ना लोकांचे. तुला नाही येत रे. रिप्ले मारायचा ना. रिप्लाय रे. विकेट बदली चौकार 6 ला रिप्लाय करायचा. नवीन बॅट्समन दिनेश चौधरी. असं नको काम करू बाबा. आपण तुला काय आता काय प्रॉब्लेम आहे? रनआउट नाही आलं तर मी आहे इथं. इथं नाही कुठेही गेला तर दुसऱ्या कॅमेरा दाखवतो. नेक्स्ट बॉल दिनेश आलेत. दिनेश साठी हा बॉल इथे मात्र डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये पाहिजे तसा जोश नाहीये. मॅच मध्ये पाहिजे तसा रोमांचपणा जो आहे ना तो नाहीये. ही वन साइडेड मॅच प्रेक्षकांना आता बोरिंग वाटते. कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये मॅच मध्ये टसन असले ना की ती मॅच प्रेक्षकांना आवडत असते. इथे हा बॉल लेग साइडला जात असताना डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. तिथे एकच रन्स मिळेल. आता येणारे चेंडू शिल्लक असतील 2 आणि 33 ची गरज आहे. लोवर फुलटॉस. आणखीन एक डॉट बॉल. आता एक चेंडू आणि 33 ची गरज. चला प्रेम गायकवाड आणि तापा तुम्ही सज्ज व्हा. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल इथे मात्र येईल. सीमा पार जाईल का असं वाटतंय परंतु नाही. तिथे रन्स मिळेल 1 आणि पहिली मॅच संपेल. मॅन ऑफ द मॅच अजय भगत, ज्यानं बॅटिंग करत असताना 43 धावांचं योगदान आपल्या टीम साठी दिला आणि 2 विकेट प्राप्त करणारा अजय भगत ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आता जशी सेकंड मॅच चालू होईल तसा आवाज असेल मनोहरजी पाटील सर आवाजे यांचा. प्रत्येकजी घरात त्यांना विनंती आहे की आपल्या शुभ